महाराष्ट्रातल्या जन्मल्या जो मुलगा जन्मतो त्याच्या डोक्यावर 56,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला, आणि हे नवीन जर झालं तर ते 65,000 रुपयावर जाणार आहे. त्यामुळे आज आपण इथं बसलेलं असू तरी राज्याचा जर विचार केला तर आपल्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. आणि मला वाटतं हे कर्ज सत्ताधाऱ्या लोकांची जी मस्ती आहे, चुकीचे खर्च आहे, उधळपट्टी आहे, या सगळ्या गोष्टीवर हे सगळं चालू आहे. तामिळनाडूत कर्जबाजारी तामिळनाडू असेल, पण ते विकास कामावर खर्च करतात. स्वतःचे होर्डिंग, स्वतःचे फोटो लावण्यासाठी तामिळनाडूचा खर्च नाही आहे. आपल्या इथला खर्च शासन आपल्या दारी यांचे होर्डिंग लावा, यांचे बॅनर लावा, यांची टीव्हीवर ॲड करा, त्याच्यासाठी खर्च आहे. आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं स्वार्थासाठी, टक्केवारीसाठी चालणारं हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळं हे कर्जबाजारी झालेलं आहे. हाच माझा प्रश्न आहे ना. सरकार अशा महानगरातल्या पेट्रोलचे दर कमी केलेले असताना ग्रामीण भागातील सुद्धा पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे, पण सरकारने याच्यात पक्षपातीपणाची भूमिका घेतलेली आहे. वाटतं परवा उद्धवजी ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद आपण ऐकली असेल. जशी लाडली बहीण योजना आहे तसं लाडका भाऊ पण योजना असली पाहिजे. आपण स्त्री पुरुषांना समान जर समजत असो तर मुलांनाही समान समजलं पाहिजे. बाकीच्या योजनाचं जाऊ द्या, परंतु मोफत शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या घडीला शिक्षण हा मूलभूत अधिकार जनतेचा आहे, आणि वाटतं ते देणं सरकारचं काम आहे, सरकारचं कर्तव्य आहे. मुलींना शिक्षण देत असताना मुलांनासुद्धा अशा पद्धतीनं मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.